हे OnePlus आहे तांबो विजय क्रमांकाचं बक्षीस महालक्ष्मी साहेब जिल्हा गड्डे ती या ठिकाणी देत आहे. शाहीन गाडीचे पिल्ली पडलेले बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. तीन बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाडी शर्यतीसाठी केंद्रीय कमिटी पट्टणकोडी यांनी या ठिकाणी दिलेले बक्षिसांसाठी काशीनाथ कुर्ले यांनी या ठिकाणी दान दिलेले. अशोक पुजारी पट्टणकडे यांनी सुद्धा समोर यायचंय. रावणनाथ होतोपर्यंत आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस घ्या ते बाजूला नंतर तालुक्यात क्रमांकाचं बक्षीस मिळून अशोक पुजारी पट्टणकडे आणि याचे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते दिलेलं आहे. बक्षीस विलास नाईक व रमेश नाईक यांनी या ठिकाणी दिलेलं बक्षीस द्यायचं आहे. नेमक उन्हाळे घोडागाडी शर्यतीचा निकाल आहे. त्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. प्रवीण भोसकर जनरल बैलगाडी शर्यतीसाठी जनरल बैलगाडी शर्यती म्हणजे या लवकर पेपरला आमचं द्यायचं. महालक्ष्मीची यात्रा 26, 27, 28 रोजी भरवली जात होती. भरवली 26 तारखेला बंगारचा कार्यक्रम फार छानपणे पालखी मिरवणूक झाली. 27 तारखेला महाप्रसाद झाला. आजचा दिवस शनिवारचा 28 तारखेचा आज सकाळी शर्यत मैदानामध्ये शाहू शर्यत मैदानामध्ये भव्य दिव्य अशा प्रमाणात नीट नेटकेपणाने चांगल्यापणाने म्हणजे सुरक्षित पार पडली. त्याबद्दल सर्व शर्यतप्रेमी गावकऱ्यांचं आणि कमिटींचं जे हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी या शर्यतीला ज्यांनी बक्षीस वितरण केले त्यांचं मी आभार मानतो. आणि असंच प्रकारचं सहकार पुढच्या काळात पण त्यांचं आमच्यावर राहू दे. आणि नेटनेटकं नियोजन म्हणजे शर्यत सोडायला जे मैदान आहे त्या ठिकाणी आम्ही बॅरिकेड्स लावलं. बॅरिकेड्समधनंच त्यांचं शर्यतीला सुरुवात आणि सगळ्या प्रकारच्या म्हणजे त्यांचं चेकअप म्हणजे सगळ्या प्रकारचं त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं लाठी काठी असू दे बॅटरी असू दे याची तपासणी करूनच आम्ही त्यांना सोडलं. म्हणजे मुक्त जनावराला त्रास होणे याची आम्ही काळजी घेतली. आणि या सगळ्याला गावकऱ्यांनी तसेच शेती कंपनीने फार मोठं सहकार्य केलं आहे. या ठिकाणी पहिला बक्षीस हा जनरल बैलाला माननीय आमचे नेते आदरणीय चिकोडी सदरगाम क्षेत्राचे आमदार गणेशना हुक्केरी यांचं सहकार्य लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकासाठी ग्रामपंचायत 14 आमचे मेंबर आता जे आम्ही ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी आहोत त्यांच्या वतीनं आम्ही द्वितीय क्रमांकाचं हे दिलेलं आहे बक्षीस दिलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हर्षनाथ आणि ब्रह्मनाथ याद निरावरे आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस महालक्ष्मी याद निरावरे अशा प्रकारचं नियोजन केलं होतं. त्याच्यानंतर जनरल बैल घोडागाडी शर्यतीसाठी 15,000चं बक्षीस विलास नाईक व रमेश नाईक यांच्याकडून, 10,000चं बक्षीस नेमक पोगणे यांच्याकडून आणि 7,500चं बक्षीस निखिल लंगोटे व दत्ता लोहार यांच्याकडून लाभलेलं आहे. त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो. घोड्यागाड्याच्या जनरल घोड्यागाडीसाठी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस VK ग्रुप पट्टणकुडी तसेच 7,000चं बक्षीस रायना ग्रुप टाकळेमाळ तसेच 3 नंबरचं क्रमांकाचं बक्षीस VK बिनदाती बैल घोडागाडी शर्यतीसाठी महालक्ष्मी बिंदूर कमिटीकडून 5,000चं पहिलं बक्षीस, 3,000चं बक्षीस दुसऱ्या क्रमांकासाठी महालक्ष्मी बिंदूर कमिटी, 3 नंबरसाठी 2,000चं बक्षीस महालक्ष्मी बिंदूर कमिटी त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. सिंगल घोड्यागाड्याच्या शर्यतीसाठी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस विजय अक्कोटे यांच्याकडून, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 3,000चं राजू कोणे HP गॅस यांच्याकडून,
तृतीय क्रमांकासाठी 2000चं बक्षीस वाल्मिकी तरुण मंडळ पट्टणकुडी यांच्याकडून. तसेच जनरल घोडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 7,000 रुपयाचं अर्जुन नाईक व मल्लाप्पा येळकोटे यांच्याकडून. द्वितीय क्रमांकासाठी महालक्ष्मी क्लोथ सुकुमार दड्डे अँड टीम यांच्याकडून. 3,000चं तृतीय क्रमांकाचं बक्षीस शंकर करगार यांच्या स्मरणार्थ मंजू करगार यांच्याकडून. त्यांचाही मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. नवतर घोडागाडी शर्यत तोंडाप्पा गराई 3,000चं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस राजू बाळासाहेब कायगे पारस ग्रुप यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 2,000 रुपयाचं अजित पाटील बेळका यांच्याकडून. या सगळ्यांचा मी सहकार्य मानतो. तसेच ढाल वितरण करण्यासाठी या सगळ्या बक्षिसाला ढाल ज्यांनी वितरण केलं ते सुमित गौराई असले, गजू टाकळे असले, शिवगोंडा पाटील असले, देवराज रायगुणार असले, महादेव दरगार असू देत, काशीनाथ कुर्ले असू देत, महालक्ष्मी मेडिकल असू देत सचिन चलाई यांच्याकडून, अशोक कुटार राऊत यांच्या स्मरणात शशिकांत अशोक राऊत यांच्याकडून व महावीर चौक यंग ग्रुप यांच्याकडून या सर्वांकडून ढालचं वितरण करण्यात आलं आहे. त्याचे मी या ठिकाणी आभार मानतो. ही शर्यत सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीनं पार पडल्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचा शर्यत कमिटीचा सर्वांचा आभार मानतो आणि महालक्ष्मीची प्रार्थना करतो पुढच्या वर्षी पण यापेक्षा भव्य दिव्य स्वरूपात ही यात्रा संपन्न होते अशी महालक्ष्मीची प्रार्थना करून माझी दोन शब्द संपवतो.